पश्चिम महाराष्ट्र आणि खास करून सांगली जिल्ह्यामधील ऊस पट्ट्यामध्ये सातत्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचं नेतृत्व करणारे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आता या चळवळीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऊस शेतीच्या संदर्भात ऊस दराचे आंदोलन असो, दुधाचे आंदोलन असो, द्राक्ष शेतीवरचे आंदोलन असो किंवा दुष्काळी भागामधील पाण्याविषयीचे आंदोलन असो, या अनेक शेतकऱ्यांसंबंधीच्या आंदोलनामध्ये महेश खराडे हे नाव कायम पुढे राहिलं आणि याच एका चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आज वेगळा निर्णय का घेतला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। महेशजी खराडे आहेत। एकतर ज्या पद्धतीचा तुमचा प्रवास आतापर्यंत राहिला चळवळीतला स्वाभिमानीतला कसा राहिला आणि आज काय निर्णय तुम्ही घेताय? निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढण्यासाठीच आम्ही स्वाभिमानी म्हणजे मी गेली 12 वर्ष पत्रकारिता करत होतो आणि 13 वर्ष पत्रकारिता केली आणि पत्रकारिता केल्यानंतर दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नासाठी मी संघर्ष करायला सुरुवात केला आणि तो संघर्ष प्रचंड पाणी परिषदा यशस्वी झाल्या। दुष्काळी भागात मोठ्या प्रमाणात पाणी यायला लागले आणि मग त्यावेळी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाण्याचा निर्णय घेतला, कारण दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला न्याय देणं, द्राक्ष उत्पादक, ऊस उत्पादक, दूध उत्पादक आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला न्याय देणं ही प्रमुख भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करायला सुरुवात केली आणि या प्रत्येक प्रश्नावर मी लढलो, संघर्ष केला, यशस्वी झालो। मात्र ज्या प्रश्नाभोवती शेतकरी एकत्र येतात तो प्रश्न मिटला की मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबर राहत नाहीत, चळवळीबरोबर राहत नाहीत। ही शोकांतिक आहे, ही आमची खंत आहे, हे आमचं दर्द आहे, हे आमचं दुःख आहे आणि मग हे दुःख किती दिवस कवटाळून बसायचं हा आमच्यासमोरचा प्रश्न होता। म्हणून आम्ही वेगळा राजकीय निर्णय घेण्याचा निर्णय घेतला। आज भाजपमध्ये तुम्ही जाताय, भाजप विरोधात तुमचे प्रामुख्यानं आंदोलनं राहिली, काही निर्णय यशस्वी झाले, तर आता भाजपमध्ये जाऊन तुमची भूमिका काय असेल? हा निश्चितपणानं गेल्या 2014 पासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि मग या काळात अनेक वेळा शेतकरी विरोधी निर्णय घेतले। त्या निर्णयाविरोधात आम्ही त्यांच्याविरोधात रस्त्यावरची लढाई केलेली आहे। निश्चितपणानं आम्ही त्यांच्याबरोबर रस्त्यावरची लढाई केलेली आहे, पण यापुढच्या काळात आम्ही असं ठरवलेलं आहे केवळ रस्त्यावरच्या लढाईनं सगळे प्रश्न सुटतात असं नाही, तर संविधानिक मार्गानं, लोकशाही मार्गानं प्रशासनाबरोबर बसून, सरकारबरोबर बसून सुद्धा अनेक प्रश्न सुटू शकतात। म्हणजे एका बाजूला रस्त्यावरची लढाई आणि दुसऱ्या बाजूला संविधानिक मार्ग। आता आम्ही रस्त्यावरची लढाई करत होतो, संविधानिक मार्गानं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमचा नव्हता। तर यापुढच्या काळात म्हणजे रचनात्मक काम सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष मोठ्या प्रमाणावर आहे, डाळिंब मोठ्या प्रमाणावर आहे, मका मोठ्या प्रमाणावर आहे, पण यावरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योग या सांगली जिल्ह्यामध्ये एकही नाही। तर आमचे यापुढचे वाटचाल असं राहील की रस्त्यावरची लढाई बाजूला ठेवूया, रचनात्मक काम करूया आणि मग रचनात्मक काम करायचं असेल तर द्राक्ष हे मोठं सेक्टर आहे, डाळिंब हे मोठं सेक्टर आहे, मका हे मोठं सेक्टर आहे, तर यावरती प्रक्रिया उद्योग आणूया आणि प्रक्रिया करून त्या परिसरातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं, परत या परिसरामध्ये रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनं जे काही करता येईल ते करण्याचा आमचा मानस आहे। तुमचे जे स्वाभिमानीचे जे नेते आहेत राजू शेट्टी यांच्याशी याबाबत कधी चर्चा झाली होती का की आपण आता सत्तेच्या प्रवाहात जाणं गरजेचं आहे? त्यांच्याबरोबर या प्रश्नावर आमचे म्हणजे आमचं सातत्यानं त्यांना हे सांगणं होतं की आपण कोणता तरी एक राजकीय प्रभाव धरणं गरजेचं आहे। आम्ही महाविकास आघाडीबरोबर 2019ला होतो, तर तोच आपण कंटिन्यू केला असता तर शेवटी सत्तेत भाजप होतं आणि महाविकास आघाडी ही विरोधी पक्षात होती। मात्र शेवटी लोकांच्या आग्रहानुसार त्यांनीसुद्धा स्वतंत्र जाण्याचा निर्णय घेतला आणि 2024ला आम्ही स्वतंत्र गेल्यामुळं राजू शेट्टी साहेबांना पराभव पत्करावा लागला। म्हणजे ज्या शेतकऱ्यांसाठी 300 रुपयाचा भाव 3000 रुपये नेण्यामध्ये संघटना यशस्वी झाली, त्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचं डिपॉझिटसुद्धा ठेवलं नाही। म्हणजे मी लोकसभेला या ठिकाणी उभा होतो, या ठिकाणी शेतकऱ्यांनी आम्हाला साथ दिली नाही। म्हणजे लोक जर त्यांचे प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडवूनसुद्धा शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना पाडत असतील, त्यांचं डिपॉझिट जप्त करत असतील, तर मग त्या शेतकऱ्यांच्या बरोबर किती दिवस अवलंबून राहून आपलं राजकारण करायचं किंवा चळवळ करायची? कारण शेतकरीच सध्या चळवळीला विटलेला, केवळ प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी जर आमच्याबरोबर येत असेल आणि त्याला राजकीय पक्षच प्रिय असतील तर आम्हीच त्या राजकीय पक्षामध्ये गेलेलं काय वाईट? हा आमचा अगतिकतेनं घेतलेला खंत आमची, त्या खंतेतून घेतलेला निर्णय असेल, पण आमचा निर्णय बरोबर की चूक हे काळ ठरवेल।
पण आता जे एकूण ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील पाशा पटेल हे भाजपचे नेते आहेत, ज्या पद्धतीनं सत्तेमध्ये राहून शेतकऱ्यांच्या विषयी किंवा शेती संबंधात जे काम करतात, भविष्यामध्ये महेश खराडे अशाच पद्धतीनं भाजपमध्ये आम्हाला दिसतील काम हा 100% पाशा पटेल साहेब सुद्धा शेतकरी संघटनेत काम करत होते, पण आज रचनात्मक काम करून बांबूचं म्हणजे देशातलं रोल मॉडेल म्हणजे पाशा पटेल झालेले आहेत. म्हणजे रचनात्मक काम काय असतं आणि बांबूची लागवड देशभरामध्ये करून शेतकऱ्यांना कसा फायदा मिळतो आहे हे सांगण्याचं काम ते देशभर करतायत. जगभरामध्ये त्यांना मागणी आहे. म्हणजे एवढं मोठं काम एक शेतकरी संघटनेचा नेता करू शकतो आणि त्याला पाठबळ भारतीय जनता पक्षानं दिलं. लातूरमध्ये गेला तर त्याने एक स्वर्ग निर्माण केलेला आहे आणि म्हणून त्याच धर्तीवर तशाच पद्धतीचं काम त्यांनाच आदर्श मानून सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला एक रचनात्मक मॉडेल, रोल मॉडेल प्रक्रिया उद्योग तयार करून आम्ही त्याला तोडीसतोड जवाब देऊ. तर हे होते महेश खराडे, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेतलं एक चळवळीतलं एक मोठं नाव होतं. मात्र जे शल्य त्यांनी बोलून दाखवलं आहे, लोक आपल्यासोबत फक्त आंदोलनामध्ये राहतात, मतदान मात्र चळवळीतल्या कार्यकर्त्याला होत नाही आणि हेच शल्य बोलून दाखवून त्यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि खास करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक मोठा धक्का या निमित्तानं मानला जातो आहे. कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.